अनोळखी आयुष्य आणि त्यामध्ये अनोळखी परिस्थिती समोर येते. मग ती प्रत्येकच वेळेला सकारात्मक असेल असं नाहीये ना. कधी वाईट परिस्थिती येते तर कधी चांगली सुद्धा परिस्थिती येते. पण त्यावेळेला नकारात्मक, वाईट, नकोशी परिस्थिती आपल्या समोर येते, त्यावेळेला आपण गोंधळून जातो. जे समोर वाईट घडतंय, नकोसं घडतंय त्याबद्दलच बोलू लागतो. मग मनात भीती निर्माण व्हायला लागते. या नकोशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत असतात. पण त्या आपण विसरून जातो किंवा या भीतीला पकडूनच आपण चांगल्या परिस्थिती सुद्धा जगायला लागतो. कोणतीही गोष्ट ज्यावेळेला आपल्याला हवी असते किंवा आपल्याला आपल्या भावनांवरती, आपल्या जगण्यावरती, आपल्या आयुष्यावरती प्रभुत्व मिळवायचं असेल, आनंदाने जगायचं असेल, तर आपल्याला आपल्या भावना, विचार, कृती थोडक्यात काय तर आपल्या अंतर्मनावरती प्रभुत्व मिळवण्याची गरज आहे. मग हे कसं मिळवायचं? जाणून घेऊयात आजच्या आपल्या व्हिडिओतून. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्री. हेच लोक व्हिडिओज पाहतात, पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे. त्या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांच्यासाठी हे सांगते. कारण बरेच लोक काय करतात, प्रत्येक वेळी सबस्क्राईबचं बटन दाबतात. तर ते प्रत्येक वेळी दाबायचं नसतं. एकदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलत आणि एकदा त्या बेल आयकॉनवरती प्रेस केलं तर कायमस्वरूपी आपल्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आहे. मला ना अमुक गोष्टीची फार भीती वाटते बाबा. माझं बाळ नीट जेवतच नाही, ते नुसतं रडत असतं. माझं बाळ मला खूप त्रास देतं. माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप वांड आहे हां. मला माझा जोडीदार समजूनच घेत नाही. मला कोणीच समजून घेत नाही. माझ्या आयुष्यात काही अर्थच नाहीये. मला स्वतःला वेळ देता येत नाही. तेवढा वेळच माझ्याकडे नसतो. कोणीही मला समजू शकत नाही. ही अशी वाक्य आपण किती वेळेला म्हणतो, बरोबर? याचा अर्थ आपण स्वतःसाठी नकारात्मक अफर्मेशन्स बोलतोय. वर्षानुवर्षे आपल्या अंतर्मनावरती आपण हेच बिंबवतोय. आपण आपल्या मेंदूला हेच इन्स्ट्रक्शन्स देतोय. आपल्या ऑरा अशाच पद्धतीने घडतोय आणि ह्याच सगळ्या सिच्युएशन्स आपल्या आयुष्यामध्ये तशाच पुन्हा येत राहतायत. म्हणून आपल्याला स्वतःसाठी सकारात्मक वाक्य म्हणायची आहेत, ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. तर एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात, अफर्मेशन्स हे खरंच काम करत असतात. आपण ज्या पद्धतीने स्वतःबद्दल बोलतो, ज्या पद्धतीने आपण स्वतःला प्रेझेंट करतो, ज्या पद्धतीने आपण विचार करतो, आपल्या भावना ज्या आहेत, त्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात. अर्थात वाईट परिस्थिती येणार नाहीये का? तर असं होणार नाही. आपला जो ताणतणाव आहे, आपली जी दिनचर्या आहे, त्यानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक आजार येऊ शकतात, अनेक परिस्थिती निर्माण होऊ शकतात. पण त्या नकारात्मक परिस्थितींमध्ये अडकल्यानंतर जर आपण तेच बोलायला लागलो, तर आपण त्यामध्ये गुरफटत जातो आणि मग बरेच जण आपल्याकडे सेशनला माझ्याकडे येतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ना खूप वर्षानुवर्षीच्या गोष्टी असतात आणि त्या त्याच पकडून बसलेल्या असतात. ते अजूनही त्या गोष्टी आठवल्या की रडत असतात. का? तर आपलं मन तिथे अडकलेलं आहे. तेच आपल्या अंतर्मनावरती बिंबलं गेलंय. आपण ती परिस्थिती जगून सोडून दिलेली नाहीये, तर आपण तेच घेऊन पुढे चाललोय आणि त्यामुळे ना आपल्याला आपल्या वर्तमानातला आनंदच घेता येत नाहीये. आज सगळं छान आहे, पण त्यावेळी असं झालं होतं म्हणून आपण आजही रडतोय आणि त्यामुळे आपला आनंद हरवून गेलाय. आणि हे जर आपल्याला आपल्या अंतर्मनावरचं पुसून काढायचं असेल, तर आपल्याला सकारात्मक वाक्य स्वतःसाठी बनवावी लागतील आणि ती बोलावी लागतील. तरच आपली परिस्थिती बदलणार आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे काय? की आपल्या मनावरची धूळ, नकारात्मक भावना पुसून काढणे आणि चकचकीत आपलं मन करणे, जेणेकरून सगळं पुढचं लख्ख छान स्वच्छ दिसायला लागेल. एकदा का आपण हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणायला लागलो, की मग आपल्याला प्रत्येक नकारात्मक सिच्युएशनमध्ये देखील सकारात्मक गोष्टी दिसायला लागतात आणि आपलं जीवनच बदलून जातं. आपल्याला त्रास होत नाही. आपण आव्हानांमधून सुद्धा प्रोत्साहन घेतो. इतकी सवय आपल्याला होऊन जाते पॉझिटिव्हिटीची, की आता समोर एखादी वाईट परिस्थिती आली ना, आपल्याला असं वाटायला लागतं, की हे माझ्यासमोर एक नवीन प्रोजेक्ट आहे. यावरती मला काम करायचंय. हे माझ्यासमोरचं आव्हान आहे आणि ह्यातून मला आता मार्ग काढायचा आहे. मला आता लढायचं आहे असं आपल्याला वाटतं आणि खूप पॉझिटिव्हली आपण सगळ्या गोष्टींना हँडल करायला लागतो. मनाची शक्ती ही खूप मोठी आहे आणि ह्या मनाच्या शक्तीला वाढवण्यासाठी आपल्याला रोज सकारात्मक अफर्मेशन्स म्हणायचे आहेत.
हे अफर्मेशन्स आपण कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी, कोणताही आपला आजार बरा करण्यासाठी, आनंदी आयुष्य जगण्यासाठी, स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी, आपल्या मेंदूवरती, भावनांवरती कंट्रोल मिळवण्यासाठी वापरू शकतो. मग आता प्रश्न निर्माण होतो, की हे अफर्मेशन्स म्हणायचे कसे? ती वाक्य बनवायची कशी? स्वतःसाठीचे कॉमन अफर्मेशन्स काय असू शकतील? मी निरोगी आहे, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मी स्वतःसाठी भरपूर वेळ देते. माझ्या आजूबाजूची परिस्थिती सर्वांगीण विकासासाठी, माझ्या सर्वांगीण विकासासाठी पूरक आहे. हे स्वतःसाठीचे एक कॉमन अफर्मेशन्स. यात आपण काही ॲड करू शकतो, की माझं घर स्वर्ग आहे. मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहे. भलेही आत्ता मी तापाने फणफणली आहे, पण मला असं म्हणायचं आहे, की मी निरोगी आहे. फक्त म्हणायचं नाही, तर हे म्हणत असताना त्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. ॲडमिट असताना देखील आपण म्हणायचं आहे, की मी निरोगी आहे. त्यावेळेला आपल्याला आपण स्वतः वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना दिसायला पाहिजे. त्या भावना निर्माण व्हायला पाहिजेत. येतंय लक्षात? भावना आणि शब्द या दोन्हीची सांगड घातली की आयुष्य बदलायला सुरुवात होतं. हे झाले काही कॉमन अफर्मेशन्स. मग हे जे अफर्मेशन्स आहेत हे आपण दिवसातून 3 वेळेला म्हणायचे. पाणी पित असताना पाण्याकडे बघून हे अफर्मेशन्स म्हणायचे, मग ते पाणी पियायचं. स्वयंपाक करत असताना तुम्ही हे अफर्मेशन्स म्हणू शकता. सतत, सतत आपण हे अफर्मेशन्स म्हणत राहायचं आहे. जेणेकरून अशाच भावना आपल्यामध्ये निर्माण होतील आणि मग तशाच परिस्थिती आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतील. आपल्या व्हायब्रेशन्सला जुळवून घेणारे लोक आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल आणि चांगल्या-चांगल्या संधीसुद्धा आपल्याला मिळायला लागतील. पण त्यासाठी आपल्याला आजच्या आयुष्यामध्ये भलेही आपण निरोगी नाहीये, पण तरीही आपल्याला म्हणायचं आहे, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे, की खरंच बाबा माझ्या आजूबाजूची परिस्थिती माझ्या सर्वांगीण विकासासाठी पूरक आहे. या गोष्टीवरती जर तुम्ही विश्वास ठेवलात, भलेही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूची परिस्थिती तुमच्या विकासासाठी पूरक नाहीये, पण जर तरीही तुम्ही त्या गोष्टीवरती, तुमच्या वाक्यावरती विश्वास ठेवलात, विश्वासाने स्वतःला ते सांगितलत, आपल्या मनाला सांगितलत, या युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला सांगितलत, परमेश्वराला सांगितलत, की आपोआप तशा गोष्टी घडायला सुरुवात होईल, बदल व्हायला लागतील, परिस्थिती बदलायला लागेल. यानंतर पुढे जाऊन एखादी इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे. समजा मला महिन्याला ₹50,000 इन्कम हवा आहे. तर तुम्ही काय म्हणणार? मला महिन्याला ₹50,000 मिळतात. मी महिन्याला ₹50,000 कमावते. मग त्यावेळेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये 50,000 ट्रान्सफर होतायत. तुम्हाला मेसेज येतोय. हे तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे. मी मागच्या महिन्यात देखील 50,000 कमावलेले आहेत. मी ह्या महिन्यात देखील 50,000 कमावलेले आहेत आणि मी पुढच्या महिन्यांमध्ये, येणाऱ्या सर्व महिन्यांमध्ये मी 50,000 कमावणार आहे. मी प्रत्येक महिन्याला ₹50,000 कमावते. हे सतत बोलल्यामुळं, ते इमॅजिन केल्यामुळं भलेही तुम्हाला माहिती नाहीये कशातून कमवायचे आहेत, पण तुमच्या समोर मार्ग दिसायला लागतील. आपोआप तशा संधी निर्माण व्हायला लागतील. तुम्हाला तुमच्यातले गुण कळायला लागतील आणि त्याचा वापर करून तुम्ही चांगल्या मार्गाने पैसे कमवू शकाल. एखादी इच्छा आहे, की मला माझं घर हवंय, मला माझी गाडी हवंय किंवा अशीही इच्छा असू शकते, की मला माझं आणि माझ्या जोडीदाराचं नातं छान करायचंय किंवा मला माझं आणि माझ्या मुलांसोबतचं नातं छान करायचंय. माझं मूल जेवत नाहीये. तर मग म्हणा तिथं. मनातल्या मनात म्हणा, बाळाचा स्वयंपाक करत असताना म्हणा, इमॅजिन करा, की तुमचं बाळ छान जेवतंय. माझं बाळ छान जेवतं. माझं बाळ पौष्टिक जेवण करतं. माझं बाळ दिवसभरामध्ये योग्य तो पौष्टिक आहार वेळेवर घेतं. हे म्हणा, हे इमॅजिन करा. विदिन 15 डेज तुमचं बाळामध्ये तुम्हाला प्रोग्रेस झालेली दिसेल. पण हे कंटिन्युअसली करून, त्या वाक्यावरती विश्वास ठेवून, मी हे बदलू शकते. भलेही आपल्याला समोर दिसतंय, की हे बदलणार नाहीये. पण तरीही विश्वास असायला पाहिजे. विश्वासाने ज्यावेळेला आपण परमेश्वराचे, ब्रह्मांडाचे आभार मानणार आहोत, की मला हे मिळालंय, त्याबद्दल खूप धन्यवाद. त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला आपोआप मिळायला सुरू होते. आधी धन्यवाद मानायचे आणि मग गोष्टी आपल्याला मिळतात. तुम्हाला प्रमोशन हवं असेल, तुम्हाला एखाद्या पोस्टवरती काम करायचं असेल, एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा असेल, अगदी कोणतीही गोष्ट, तुमची नाती तुम्हाला स्ट्रॉंग करायची असतील, घरामध्ये सतत नकारात्मक वातावरण आहे, सगळेच लोकं अशांत आहेत, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या हातामध्ये स्वयंपाकाची कला आहे. तुम्ही रोज स्वयंपाक करताय. त्या स्वयंपाकामध्ये हे छान पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिसळा आणि ते सगळ्यांना खाऊ घाला. बघा, सगळ्यांमध्ये बदल घडताना तुम्हाला दिसेल.
घरातले सगळे लोक शांत आहेत, घरातले सगळे लोक एकमेकांना समजून घेतात. माझं घर स्वर्ग आहे. माझी परिस्थिती ही उत्तम आहे. माझी शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिस्थिती उत्तम आहे. असं म्हणा, असं जितकं तुम्ही म्हणणार आहात ना, तितक्या गोष्टी बदलायला लागतील. आज ना सर्वांनी अफर्मेशन्स बनवायचे आहेत. तुम्ही मला कमेंट्समध्ये देखील अफर्मेशन्स तुमचे लिहून दाखवा. मी त्यात जर काही कुणाचं चुकलं असेल, तर मी नक्की करेक्शन करेल. पण हे करायला सुरुवात करा. सकारात्मक व्हायब्रेशन्स खरंच काम करतात. मी माझ्या आयुष्यामध्ये आपला व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी, प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी अफर्मेशन्सचा वापर केलाय. ज्यावेळेला सगळी घरातली कामं मी करायचे आणि मग मला चॅनलचं पण काम करायला लागायचं. मला फार त्रास व्हायचा, दगदग व्हायची. मग मी इमॅजिन करायचे, मी तसं बोलायचे, की मला एवढ्या-एवढ्या पेमेंटमध्ये मी एवढ्या-एवढ्या ह्या-ह्या कामासाठी एखाद्या मदतनीसला घेतलेलं आहे आणि मला असं दिसायचं, की ती व्यक्ती घरात छान काम करतीये. माझं काम थोडंसं हलकं झालंय. मला थोडा माझ्या प्रोफेशनसाठी, माझ्या व्यवसायासाठी वेळ द्यायला वेळ मिळतोय, हे मला दिसायला लागलं. मी त्यावर विश्वास ठेवायला लागले. भलेही त्यावेळेला माझं इन्कम काहीच नव्हतं, शून्य इन्कम होतं. पण तरीही हे मी इमॅजिन केलं, हे मी बोललेली आहे, सतत बोललेली आहे आणि 1-2 महिन्यामध्ये तशी परिस्थिती आपोआप निर्माण झाली. माझं घरातलं कामाचा भार थोडा कमी झाला आणि मी माझ्या व्यवसायाकडे थोडं जास्त लक्ष देऊ शकले. तर आमचं घर घेण्यासाठी, आमची गाडी घेण्यासाठी किंवा माझं जे काही म्हणजे मी वडिलांना गाडी घेऊन दिली आम्ही बहिणींनी किंवा आम्ही बहिणीने आमच्या आईचा वाढदिवस साजरा केला. मी माझ्या नवऱ्यासाठी छान एक रिंग गिफ्ट केली किंवा मी माझ्या सासऱ्यांना त्यांचा Android फोन घेऊन दिला. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, माझं इन्कम 1 वर्षामागं काहीच नव्हतं. फेब्रुवारी 2025 पासून माझं इन्कम वाढायला लागलं आणि या सगळ्या अफर्मेशन्स म्हटल्यामुळे ते इन्कम वाढायला लागलं. कारण या सगळ्यांसाठी हे करणं ही माझी इच्छा होती आणि मी स्वतःला बघायचे, की मी हे सगळं या सगळ्यांसाठी करतीये. मी स्वतःसाठी छान काम करू शकतीये. मी इतरांना जे द्यायचंय मला ते माझं सगळ्यांपर्यंत माझ्या मनातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचतायत. हे मी इमॅजिन करायचे, हे मी बोलायचे. मी रोज म्हणायचे, की मला छान काम करायचं आहे. मला सगळ्यांना उत्साह द्यायचा आहे. माझ्यात जो उत्साह आहे, माझ्यात जी पॉझिटिव्हिटी आहे, ती मला सगळ्यांना द्यायची आहे. मी ती देतीये. सगळ्यांना मी आवडतीये. सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. हां, मग अशा वेळेला 100% लोक आपल्यावर प्रेम करतील का? नाही. 90% करतील. 10% मी गॅरंटी देऊ शकत नाही. पण आपल्याला पाहायचं 90% आहे. माझ्या जीवनातही असे लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करत नाहीत. पण 90% लोक माझ्यावर प्रेम करतात आणि म्हणून हे अफर्मेशन्स काम करतात यावरती माझा विश्वास आहे. फक्त आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्नही करायचे आहेत. आपल्याला हे अफर्मेशन्स सतत म्हणत राहायचे आहेत. गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे आणि त्या विश्वासानुसार गोष्टी घडणार आहेत म्हणून आधीच परमेश्वराचे, ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. त्यामुळे आपल्या मनावर छान संस्कार व्हायला लागतात. त्यातला अवेअरनेस वाढायला लागतो. आपण आरोग्याप्रती मी रोज निरोगी आहे हे म्हटल्यानंतर आपल्याला आपली स्वतःची जबाबदारी कळायला लागते. आपण स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायला लागतो. आपल्यासोबत आपल्याला हव्या तशाच परिस्थिती निर्माण व्हायला लागतात. आपली सर्वांगीण प्रगती व्हायला सुरुवात होते. आपला ऑरा क्लीन व्हायला सुरुवात होतो. ज्या लोकांपासून आपल्याला त्रास होतोय किंवा ज्या लोकांमुळे आपली एनर्जी ड्रेन होते, शोषून घेतली जाते, ती लोक आपल्यापासून आपोआप दूर व्हायला लागतात किंवा त्यांचं आपल्याबरोबरचं वागणं बदलायला लागतं. जे आपण बोलणार आहोत ते होणार आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी अफर्मेशन्स म्हणायला सुरुवात करा. कारण अफर्मेशन्समुळे खरंच आयुष्य बदलतं. कोण होते मी? मी कुणीही नव्हते. मी एक सर्वसामान्य मुलगी होते, जी अफर्मेशन्स म्हणून, विश्वास ठेवून, स्वतःचं स्किल घेऊन, मोबाईलचा वापर करून तुमच्यासमोर यायला जिने सुरुवात केली आणि जिला विश्वास होता, की एक दिवस मला प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य बदलायचं आहे. मला प्रत्येकाला उत्साहाने भरायचं आहे आणि प्रत्येकामध्ये मला पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं आहे. या विश्वासावरती, या अफर्मेशनच्या जोरावरती मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय, की सगळ्यांनी अफर्मेशन्स म्हणायला सुरुवात करा. आपण सगळेजण आपलं आयुष्य बदलूयात. आपल्या सगळ्यांमधली पॉझिटिव्हिटी वाढायला लागली ना, की आपल्याला एकमेकांमुळे त्रास होणार नाहीये. त्यामुळे माझी खूप इच्छा आहे, की प्रत्येकाने बदलायचं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी घ्यायची आहे आणि छान वागायला सुरुवात करायची आहे. आजपासून अफर्मेशन्स म्हणायचे आहेत. सर्वांनी अफर्मेशन्स आजच्या आज, आत्ताच्या आत्ता लिहून काढायचे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता, खूप प्रेम. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.